एका तेजस्वी सूर्याची, जो या महाराष्ट्राला स्वतंत्र करेल, स्वराज्य मिळवून देईल. आणि त्या तेजस्वी सूर्याचा जन्म झाला, तो माय मातीचा संरक्षक जन्मला. याच ज्ञानबा, ये ज्ञानबा. कोणते ओळखलं नाहीस? अरे मी बहिर्जी नाईक. बहिर्जी? आणि ह्यो कसला अवतार काढलायस? अरे आम्ही स्वराज्याचं हेर, असली सोंग काढावीच लागतात. बहिर्जी, अहो तुम्ही म्हणजे 1000 गुणांचं खंडोबाच. काय ती सोंग, काय त्या बतावण्या. पक्का बनेल बाबा तू. बर काय खबर बात आणलीस? खबर लई वाईट होय का? वाईट? बहिर्जी ते आणि कंचीर. अरे तू शास्ता खान स्वराज्यात घुसलाय म्हणे. आपल्या राजासने संपवायचं बेत आखून आलाय. आपला तळ पुण्यात टाकून लाल महालात राहणार आहे तो. या लाल महालात? नाही, मी नाही घुसू देणार त्याला. अरे ह्यो राजांचा वाडा आहे. रोज कीर्तन अभंग रंगत्यात ह्या वाड्यात. तिथे ह्यो बायका नाचवत. पांडुरंग. नाही, मी त्याला नाही घुसू देणार या लाल महालात. अरे ज्ञानबा, एवढं सोपं होतं. अरे लाल लचक फूस दिसते त्याची. अक्षय आजगरावानी लाख 1.5 लाख तरी असेल बघ. मग आता काय करायचं? अरे भ्याचं कशा पाहिजे? आपलं राजा आहेत नव्ह, करतील की काहीतरी. बर मी चलतो आता. राजासनी खबर द्यायला पाहिजे. बर निघा बहिर्जी तुम्ही. तूच वाचवलंय बाबा. उसका परसिवा का महल, लाल महल. लाल महल मेरे कब्जे में है. वजीर आला, मेरी तबीयत तो बहुत खुश हो गई. लाल महल, शिवाजी का लाल महल. मैं शास्ता खान, हजरत बादशाह का नमक खादिम हूँ. मुझे दुश्मन की बिल्कुल परवाह नहीं. शिवा ने आज तक बहुत नाम कमाया, लेकिन मुझ जैसे से आज तक उसका पाला नहीं पड़ा. मेरी फौज किस किस्म की है उसे मालूम नहीं. सिपाहियों,
ये सिवा बड़ा चालबाज और जलील है। कई लोगों को इसने अपनी उंगलियों पे नचाया है, लेकिन मैं कोई अफजल खान नहीं हूँ जो उसकी बातों में आकर अपना पेट फाड़ लूं। मैं उसे सबक सिखाऊंगा अपनी अक्लमंदी से, अपनी बहादुरी से। दिलेर, जी हुजूर। जाओ, गांव के सभी लोगों को मेरे सामने हाजिर करो। जी। चले आओ, हुजूर ने बुलाया है। हुजूर, गांव वाले। सुनो गांव वालों, मुझे आपसे कोई जाति दुश्मनी नहीं। हमारी दुश्मनी उस काफर शिवा से है। जब तक शिवा मेरे बस में नहीं आ जाता, मैं यहाँ से हिलने वाला नहीं हूँ। तो आप लोगों की अक्लमंदी इसी में है कि आप ये पूना छोड़कर जंगलों में जाओ। अगर तुम में से कोई भी यहाँ पे रहा तो उसके घर की औरत को मैं यहाँ नचाऊंगा। इस लाल महल में, समझ गए? जाओ यहाँ से। चला दिलेर, पूना के सरहद पर चौकियां लगा दो। कोई भी आदमी बिना पूछताछ के अंदर नहीं आने पाए। जी हुजूर। लेकिन हुजूर, एक आदमी अभी तक नहीं गया है। कौन है? कौन है? लेके आओ उसे। चल चल चल। अरे क्यों बे? तुझे क्या अलग से समझाना पड़ेगा? या नाही जाणार इथनं। अच्छा, इतनी मकरूरी? दिलेर, जाओ, उठा के ले आओ इसकी औरत को। अरे माझ्या घरात पण कुणी बाय माणूसच नाही। अच्छा, तो इसलिए ये गुस्सा की है? हुजूर, मैंने देखा है इसके घर में बकरियां हैं। उठा के लाऊं, रात के खाने में काम आएंगी। मुझे गोश्त बहुत अच्छा लगता है। दिलेर, कभी कभार ही तुम ऐसी अक्लमंदी की बात करते हो। शुक्रिया हुजूर। जाओ, लेके आओ इसके घर के सभी जानवरों को। जाओ। नग नग हुजूर, अहो ती मुख्य जनावर त्याने तुमचं काय वाईट केलंय? तुमचा राग ते जाऊ नका पाहू हुजूर। लेके आओ। अभी आ गया हुजूर। अरे कुठं फिरशील हे पाप? तुम्हारे सिवा से जाके कह दो कि ये किया है हमने, शास्ता खान ने। जाओ। खानाचे जुलूम, अत्याचार असेच चालू राहिले। गावच्या गावं बेचिराग होत गेली। गुरंढोरं डोळ्या देखत पळवली जात होती। उभी पिकं कापून नेली जात होती। जीवाच्या भीतीनं लोक गाव सोडून जंगलांच्या आश्रयाला जाऊ लागली। आणि पाहता पाहता संपूर्ण पुणे उजाड झालं। मुजराराज, सदरावर ज्ञानुमाळी म्हणून कोणतरी माणूस आलाय, तुम्हाला भेटायचं म्हणतो। ज्ञानुमाळी? जा फिरंगोजी, त्याला आम्ही आत बोलवलंय म्हणून सांगा ताबडतोब। जी राजे। मुजरा राजे, काय ज्ञानू, आज आमची आठवण आली? विसर पडला आमचा? तसं नाही महाराज। बरं ते जाऊ दे। ज्ञानू, काय येणं केलंस? राज, शास्ता खान लाल महालात घुसलाय। जगदंब जगदंब। बहिर्जीकडून कळालंय आम्हाला सगळं। पुढं? राज, सांगायला मन नाही दजवत। त्या खानानं सोन्यासारखा वाडा पार पाठवला। राज, जिथं देवघर होतं, देवाची पूजा चालायची, त्या जागेला खान मटण खात बसतो
अहो तुमच्या महालाचा जनानखाना केलाय त्यानं. जी फुलं देवावर पडायची ती फुलं त्या बेगमांच्या नाचणारींच्या अंगावर जात्यात. जिथं मोती वाचायची तिथं चाळ घुंगरांचा आवाज रात दिस उठतो. या राज फार शोभा गेली हो लाल महालाची. जगदंब जगदंब. ज्ञानू वेळ त्याची मजा करून घेतोय. कसली येळ राज, सारं पुन्हा वसाड झालं. हाऊ बघावं तिकडं खानाची छावणी पसरली. आपली माणसं डोळ्याला दिसनात. राज आज गणपती समोरनं गाईचं मांस वाड्यात जातंय. आणि काय सांगताय सा, अहो सोसवना म्हणून आलो. बोलतो म्हणून राग धरू नका सा राज. नाही रे ज्ञानू नाही, तू बोलतोयस ते अगदी खरं आहे. जगदंब जगदंब. ज्ञानू आई भवानी आपल्या पाठीशी आहे. काहीतरी तोड निश्चितच निघेल. असली कामं वाट बघून होत नाहीत राज. तावानं उठा. शास्ता खान काय हत्ती हाय? अहो सुस्तावलेला रेडा आहे तो. गाता त्याला. अहो मेला तरी कोण बघायचं बी नाही त्याला. ज्ञानू होय राज. जगदंब जगदंब. बस ठरलं. लाल महालावर चालून जाईल. बहिरजी जी राज, पुण्यात आपले हेर सोडा. पुण्यात कुठे कुठे पहारे आहेत, चौक्या आहेत. पहारे केव्हा बदलतात. खानाच्या 60 सरदारांचे तळ, त्यांच्या जागा, त्यांचे निरनिराळे शामियाने, त्यांचे डेरे या साऱ्या नोंदी त्वरित मिळवा. होय राज. नेताजी, फिरंगोची, तानाजी, येसाची, बाळाची आपल्या खास विश्वासाच्या माणसांची फौज तयार ठेवा. शिवराज महाराज एकदम नामी बेद. या शिळ्या कणीला ऊत आणून लई कटाळा लावता बघा. जगदंब जगदंब. तानाजी, आजवरची दिरंगाई आम्ही हौसेनं केली नव्हती ना. आजच्या मोहिमेचं आम्हाला फार कौतुक आहे. पण या खेळीस दुसरा कोणताही मार्ग नाही. खानाच्या स्वप्नात देखील याच नाही. ते खरं, पण फिरंगोजी हा बेत सोपा नाही. एका माणसानं थोडासा जरी घोटाळा केला, सांगितल्या गोष्टीमध्ये कच खाल्ली तर साऱ्यांच्याच कत्तली उडायला फारसा वेळ नाही लागायचा. चाल करायची कवा. त्याआधी चौक्या पहारे चुकवून पुण्यात कसं शिरायचं हे योजलं पाहिजे. आणि त्यासाठी आपले हेर बहिर्जी गेलेले आहेत. पुण्यामध्ये आपले बहिर्जी परत आले की लगेच मुहूर्त ठरवूया. आईला एक गाव आहे का मसनवट, एक माणूस भी नाही की. किधर जाता है अरे 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 सोड की मला. कौन हो तुम? अरे अरे म्या गोंद्या हातावर गोंदू. तुझ्या हातावर गोंदू का? बेवकूफ, चल हट. अरे च्या एवढं वैतागलायस का? हे घे हे तंबाखू खा, जरा डोकं शांत होईल. तम्बाकू? हाँ दो. वैसे भी मैं बहुत थक चुका हूँ. अब थूक लो. तुम तो बहुत काम के आदमी लगते हो. अरे दोस्ता, तू माझं आणखी एक काम कर. मी तुला परत खुश करीन. बोलो. हे बघ, माझ्या पोरगीच्या लग्नाचं वराड पुण्यात येणार आहे. तवा तू त्या वराड हितनं जाऊ द्याचं. हाँ? नहीं, ये मुझसे नहीं होगा. अरे 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 दोस्ता, एकदा दोस्त म्हटलं असं नाही म्हणायचं नाही. ऐक माझं नहीं, ऐक. बिल्कुल नहीं. अरे अरे बघ तरी मी काय आणलं, बघ तरी जरा. मुर्गा. वय कोंबड. अरे लेकिन हुजूर माने नहीं तो. आता तुमचं हुजूर मानत्यात नाही मानत्यात ते तू बघ. हे बघ, खानाला कसं पटवायचं ते आता तुझं काम. हैं? शराब. आता तरी होणार ना मग माझं काम. होगा होगा जरूर होगा, क्यों नहीं होगा. लेकिन तुम शिवा के तो आदमी नहीं हो ना. कोण शिवा? हा
त्याच्या मारी मी त्या शिवाजीला ओळखत बी नाही. आईच्या तुझ्या आईच्या. ठीक है ठीक है ठीक है, जाओ जाओ तुम. सुनो, तुम्हारा नाम क्या बताया तुमने? गोंद्या क्या गोंधून क्या गोंधून. राज बहिर्जी आल्यात. मुजरा राज. या बहिर्जी या. बोला, काय बातमी आणलीत? राज, पुण्यात बंदोबस्त चोख आहे. मुंग्याला शिरायला बी वाव नाही. हो, पण काहीतरी मार्ग असणारच. राज, पुण्यात शिरायचा एकच मार्ग आहे, लग्नाचं वराड. लग्नाचं वऱ्हाड? वय राज, लग्नाचं वराड व्हायचं आणि पुण्यात शिरायचं. तसं जाळ बी टाकून आलोय म्या. छान बहिर्जी, कल्पना उत्तम आहे. राज, मासाहेब. मासाहेब? मुजरा मासाहेब. काय बहिर्जी, आज गडावर येणं केलं? काय खास खबर? अहो साहेब, तसे काय बी विशेष नाही. आपला झुमके माहिती आहे नव्हतं मसनी, पुण्याचा हवालदार. त्यांची मुलगी भोरच्या रावताच्या मुलाला ठरवल्या. अष्टमीचा मुहूर्त आहे, ते राजासनी सांगायला आलतो. शिवबा, अरे चाललंय काय? कसलं लग्न? फिरंगोजी, आताशा राजे जरा तुटकच वागतात. काही बोलायचं झालं तर आपली माणसं घेऊन गडाच्या बुर्जावर फिरत बोलतात. नजरबाज तर हर एक घडीला येतो, पण आम्हाला मात्र राजे काहीच सांगत नाहीत. आता राजांचा विश्वास. मासाहेब, पुष्कळ झालं. या तक्रारीवर कुणाचाही विश्वास बसायचा नाही. मासाहेब, आमचा बेत पक्का झाला की तुम्हाला सांगणार होतोच. कसला बेत? मासाहेब, आम्ही लाल महालावर चालून जायचं ठरवलंय. लाल महालावर? हो. पण राजे, लाखावर सारं पुणे खानाच्या फौजेनं व्यापलंय, हे मात्र लक्षात असू द्या. खरंय मासाहेब, पण आम्ही फौजेवर तुटून पडणार नाही आहोत. आम्ही चालून जाणार ते खानावर. पण शिवबा, ते कसं काय शक्य आहे? आपल्या आशीर्वादाने आणि भवानी मातेच्या कृपेनं सारं काही होईल. मासाहेब, आम्ही आजवर खूप वाट पाहिली, पण खान पक्का आहे. त्याचे सरदार बाहेर पडतात, पण स्वतः खान पुणे सोडून हालत नाही. उलट आमचाच मुलूक त्यानं बळकावलाय. आमची प्रजा घरदार सोडून वनवासी झाली आहे आणि दिवसेंदिवस आमचं बळ कमी होत आहे. म्हणून राजे, हा असा आतताई मार्ग? जगदांबी. मासाहेब, याखेरीज दुसरा कोणताही इलाज नाही. यमुनेच्या डोहात कालिया शिरून बसलाय. 3 वर्ष झाली आहेत. सगळ्या गोकुळाला संकट पडलंय. मासाहेब, आता डोहात कालिया शिरलाय तर त्याला नको मारायला? त्याला डोहात तसाच सोडून द्यायचा? मासाहेब, या गोकुळची गाय वासरं मरताहेत. गोऱ्या गोजऱ्या गोपींना ते हिरवं विष बाधतय. यमुना हालात जगतीये. मासाहेब, आता या डोहात नको का कोणी उडी घ्यायला? यशोदेच्या बाळानंच घ्यायला हवी नाही उडी? पण शिवा. मासाहेब, आम्ही लाल महालात येऊ हे खानाच्या स्वप्नात सुद्धा नसेल. आणि तसंच जर घडलं आणि खान मेला की त्याची फौजच राहणार नाही. हा सारा मुलूक मोकळा होईल. मासाहेब, मासाहेब, गोकुळाची या संकटातून मुक्तता होईल. मासाहेब, मासाहेब, आपल्याला हे मान्य नाही? राजे, तसं म्हणत नाही आम्ही, पण खानाच्या एवढ्या पसाऱ्यात एकाकी शिरणं बरं नाही. एकाकी का? आमच्या बरोबर तानाजी, येसाजी, फिरंगोजी, सर्जेराव, आमचं रक्षक दल हे सारे असणारच. राजे, उगाचच कसला धीर देता. कुठं 1.5 लाखांची छावणी, चारी बाजूनं सागरासारखी पसरलेली, आणि त्या लाल महालात तुम्ही एवढेच जण? मासाहेब, आम्ही बी राजासने तेच सांगतो. म्हटलं मोहीम आम्ही फत्ते करून येतो, तर राजा ऐकतच नाही. राजांनी मनावर घेतलं की संपलं. मग त्यात बदल खुद्द त्यांच्या मासाहेब सुद्धा करू शकत नाहीत. मासाहेब, जगदंबा, मासाहेब,
आपण आज्ञा करा, आम्ही हा बेत मागे घेतो. तसं आम्ही कधी म्हटलं? मग मासाहेब एवढी जोखमीची बाब? मासाहेब, थोडी जरी चूक झाली तर आमचं हसं व्हायला, जीवा मोलाची ही माणसं गमवायला वेळ नाही लागायचा. मासाहेब, लाल महाल म्हणजे खरं तर आमचं घर, आमच्या पायाखालचा मुलूक. जेवढ्या सफाईनं आम्ही ही कामगिरी पार पाडू तेवढं इतर कोण पाडू शकेल? आणि मासाहेब, आम्हाला तर भवानी मातेनं दृष्टांत दिला आहे. स्वप्नात येऊन देवीने आम्हाला अभय दिलंय. आम्ही ही मोहीम यशस्वी करू यात आम्हाला तिळमात्रही शंका नाही. मासाहेब, राजे, तुम्ही मनात आणलं तर ते पार पाडालच याची आम्हाला खात्री आहे. पण तुमच्यासाठी आईचं मन भीत नाही. आम्ही आड येत नाही. आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत. पण आम्हाला दुसरा आधार नाही. हे ध्यानी घेऊन जे करायचं ते करा. मासाहेब, आपण चिंता करीत आहात याची आम्हाला जाणीव आहे. आपली तळमळ देखील आम्ही जाणतो. संकटाची चाहूल लागताच आपल्या मुलाला पदराखाली घेऊन त्याचे रक्षण करणाऱ्या माता अनेक, पण कर्तव्यासाठी मुलाला संकटात जाऊ देणाऱ्या आपल्यासारख्या मातांचं दर्शन दुर्लभ. मासाहेब, तुमच्या पोटी जन्म घेतल्याचं आम्हाला समाधान वाटतं. आपला अभिमान वाटतो मासाहेब, आपला अभिमान वाटतो. जगधाम जगधाम. बहिर्जी जी, तुम्ही पुढे जाऊन वऱ्हाड तयार ठेवा. 2 प्रहर होताच वाजत गाजत पुण्यात जायचं. वैराज आणि थेट खानाला सोडवायचं असा हा डाव. केवढं हे धाडस! हे तर थेट खानाच्या दाढेतच जाणं होतं. लाल महालाचा परिसर, 1,00,000 लाखाची फौज, पुण्याच्या हद्दीवर कडक पहारा, आणि हा पहारा चुकवून थेट खानाच्या स्वप्नात जाणं सुद्धा कठीण. आणि धाडस करून आत घुसलोच तर जिवंत परत यायची आशाच नाही. आणि त्यातून खानाच्या हाती सापडलो तर खान जिवंत जाळील, तेला तळील की मुंडकी छाटून दिल्लीला धाडील हे सांगणं कठीण. केवढा भयंकर बेत हा! तसा लाल महाल हा दणकट होता. एक वेळ मुश्किलीनं पुण्यात शिरता येईल, पण लाल महालात शिरणं अशक्य. खबरदार, होशियार. या अल्लाह, दिलेर खान, जय हुजूर. पहारा कैसा चल रहा है उधर? बहुत सख्त है हुजूर. बिना पूछताछ के यहाँ पे परिंदा भी पर नहीं मार सकता, तो उस सिवा की क्या मजाल है? बहुत खूब, बहुत खूब. ठीक है. ये क्या हो गया? आप तो बिना वजह परेशान हो रहे. लीजिए, एक जाम लीजिए. लाओ लाओ. हुजूर, इतना सख्त पहरा होते हुए भी क्या सिवा लाल महल तक आने की गलती करेगा? नामुमकिन, नामुमकिन. दिलेर, हम बहुत खुश हैं. एक काम करो, आज रात नाच गाने का इंतजाम करो. नाच गाना? जी जी, अच्छा. अरे सोडा सोडा मला. ठहर जाओ, अंदर कहाँ जा रहा है? सोडा मंत्री ना, सोडा के. रुक जाओ, रुक जाओ. क्या गड़बड़ है वहाँ पे? कुछ नहीं हुजूर, कुछ बाराती लोग हैं, अंदर आने की कोशिश कर रहे हैं. बाराती? कहीं ये गोंदिया तो नहीं? क्या गोंधून? अरे दिलेर माझ्या दोस्ता. अरे तुम? अरे वही मीच की वराड घेऊन आलोय. आपलं ठरलं होतं ते रे. वो तो सब ठीक है, लेकिन तुम मुझे कुछ देने वाले थे, याद है ना? अरे वय कळलं मला. बोलल्याप्रमाणे समजा आणले. ही घे दारू डोस आणि हे कोंबड. उलट्या पक्काचा आहे तर तुला चालेल.
बहुत खूब अब जाओ तुम, अब कुछ दिक्कत नहीं. घ्या गोंधून वाजवा रे वाजवा. सगळी माणसं आली. राज तानाजी कुठे दिसत नाही. तानाजी तिरंगोजी सोडतो वैरणीचा भारा. जी राज. तानाजी तुम्ही इथं. मुजरा राज लाल महालात दिसायचं नाही, इतक्यात नाही. अजून वाड्यातले दिवे विझलेले दिसत नाही. राज ऐकला का घुंगराचा आवाज. मला वाटतं वाड्यात नाच गाणं चालू आहे. तिच्या मारे त्या खानाच्या. नेताजी, फिरंगोजी, मला वाटतं ही संधी आहे. खान यावेळी नशेमध्ये धुंद असणार. वेळ दवडायला नको. हुकुम राज. नेताजी, तानाजी, बाळाजी, तुम्ही माझ्या बरोबर वाड्यात शिरायचं. जी राज. जी राज. आणि नेताजी, जी राज. आम्ही वाड्यात शिरताच इशारा करतो. इशारा मिळताच तुम्ही पहारेदारांना कापून टाका. होय राज. नेताजी, काही शंका? राज सांभाळ. नेताजी, जे घडेल ते श्रींची इच्छा. येतो आम्ही. कुछ तो तेरे काजल ने कहा, तेरे उलझे हुए बालों ने कहा, जो राज अब तक न समझे कोई, तेरे लिपटे हुए आंचल ने कहा, आंचल ने कहा, जुल्फ बिखरी के सिया, जुल्फ बिखरी के सिया, रात ने दिल तोड़ दिया. क्या कहे कौन से सदमा ने दिल छोड़ दिया, क्या कहे कौन से सदमा ने दिल छोड़ दिया, क्या कहे कौन से सदमा ने दिल छोड़ दिया, छोड़ दिया 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 दिल छोड़ दिया. उम्र भर आपको मिलने की तमन्ना थी हमें, उम्र भर आपको मिलने की तमन्ना थी हमें, उम्र भर आपको मिलने की तमन्ना थी हमें, उम्र भर आपको मिलने की तमन्ना थी हमें. खुल गई मुलाकात ने दिल तोड़ दिया, मुलाकात ने दिल तोड़ दिया, छोड़ दिया दिल छोड़ 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 दिया. तोड़ दिया दिल तोड़ दिया, छोड़ दिया दिल छोड़ दिया, छोड़ दिया दिल छोड़ दिया, छोड़ दिया दिल. कौन है उधर? कौन है? हुजूर, गरीब आया. हुजूर, हुजूर गरीब आया. अबे हाथ बेवकूफ, डरपोक कहीं का. कहता है
है गनीमा नहीं हुजूर, मुझे ऐसा लगा कि कोई परछाई। खामोश बेवकूफ, तुम डर गए हो इसलिए ऐसा लगा। लो एक जाम लो, पूरा डर निकल जाएगा। शिवाजी, या खुदा, शिवा, मुझे बख्श दो। माफी कदापि नाही. अरे आमच्या रयतेला नागवलं तुम्ही, त्यांना वनवासी धाडलं आणि आमच्या या लाल महालात नंगानाच. अशा नराधमाला माफी छे, कदापि नाही. मैं ये सब छोड़ जाऊंगा, मैं ना छोड़ जाऊंगा, ना तो क्या मैं तुम्हारी सल्तनत छोड़ जाऊंगा. मुझे बख्श दो शिवा, मुझे बख्श दो. असं मग फळ बघू. नहीं, क्या कहा? मैं भागू? शुक्रिया शिवाजी, शुक्रिया शुक्रिया. जय भवानी. लगा मेरी उंगलियां, मेरी 3 उंगलियां. हुजूर उंगलियां टूटी तो क्या हुआ, जान तो बच्चे हैं, चलो भागो. राजा हो, खान बघा पळतोय कसा, पाय लावून. राजा हुकूम द्या, खांडोळी करतो त्याची. नको, असाच पळत जाऊ दे त्याला दिल्ली दरबारात. आमच्या स्वराज्यात नंगानाच केल्यास काय नतीजा होतो ते कळू दे बादशाहीला. पण त्या खानाचं काय आणि तुखाने पोट. फिरंगोजी, त्या शास्ता खानाला चांगली जन्माची अद्दल घडली आहे. जेवताना प्रत्येक घासानिशी त्याला आठवण येईल आपण गमावलेल्या त्या 3 बोटांची, आणि मरेपर्यंत धास्ती घेईल त्याच 3 अक्षरांची. शिवाजी शिवाजी शिवाजी. पंत आगाव आहेस की कोंबडा पाहिजे चालत नाही ते पंताने चालत नाही ते मला मगाने टोचलेले रवी दाढी सर जर समोर पुढे आम्ही बस खाली अरे इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हा डोक्यात
सगळ्यांनी बारकस जरा हसा घे सगळ्यांनी बारकस हसावं लागलेला काळा दिसते जरा हसा चांगला चालला उद्या उद्या किती तयार होईल चमचा घे ना जास्त घेऊ का मोठा फोटो काढलाय आता शोभलंच परत जिंकलेली आता